गुड मॉर्निंग। तर आज आपला 365 दिवसात चॅलेंजचा 21वा दिवस आहे। तर लई जण कन्फ्यूज राहते की जे मॉर्निंगला वर्कआउट करते ते की मॉर्निंगला वर्कआउट करायच्या आधी काय खाल्लं पाहिजेत जेणेकरून एनर्जी राहिली पाहिजेत आपली। तर एक सगळ्यात बेस्ट गोष्ट मी डेली घेतो ती म्हणजे कॉफी, ब्लॅक कॉफी। काय करायचं, पाणी घ्यायचं, त्याच्यात थोडं कॉफी टाकायची, साखर वगैरे काहीच नाही टाकायची, उकळून द्यायचं आणि तीच कॉफी प्यायची। याने काय होतं, कॉफीमध्ये कॅफेन असतं, कॅफेनने काय होतं एक बूस्टपणा येतो आपल्यात। बूस्टपणा आला ना तर वर्कआउटला स्ट्रॉंग एनर्जी राहते। तर ही डेली घेणं लागतो। तर कॉफी मी तर डेली घेतो, त्याच्यामुळं वर्कआउटला एनर्जी येते। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ट्राय करा, यूज करा, रिझल्ट भेटला तर कमेंट करा। तर अजून एक मेन गोष्ट, वर्कआउटच्या आधी अर्धा घंटा आधी कॉफी घ्यायची, की डायरेक्ट वर्कआउटला जायला असं नाही की कॉफी घेतल्यानंतर तुम्ही अर्धा ते पाऊण घंट्यानंतर वर्कआउट केला पाहिजेत, तरच त्याचा रिझल्ट भेटतो। ही गोष्टी नक्की फॉलो करा। मॉर्निंगला आपला हा रूट असतो, कारण की घर ते आपलं ग्राउंड तर कमीत कमी एक किलोमीटर आहे इथून। हा रूट आहे बघा। मॉर्निंगला कोणीच नसतं मॉर्निंगला। आपला वॉर्मअप झाला कंप्लीट। तर काल आपण केलं लेग वर्कआउटमध्ये आपण 5 ते 6 प्रकार बघितले होते लेग वर्कआउटचे। तर आज आपण स्लो फास्ट वर्कआउट करणार आहे। स्लो फास्टने काय होतं, आपला स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आणि रनिंगचा परफॉर्मन्स बेस्ट होतो। तर आज आपण वॉर्मअप झाला कंप्लीट। तर आता आपण जॉगिंग करू, त्याच्यानंतर वॉर्मअप जाऊ। तर चला जॉगिंग करू आधी। आता आपली 2 किलोमीटर आपण आज जॉगिंग केली। जॉगिंग 2 किलोमीटर का बरं केली आज माहिती आहे का? तर आज आपलं स्पीड वर्कआउट आहे, स्लो फास्ट वर्कआउट असलं, रनिंगच वर्कआउट आहे, त्याच्यामुळे आपण जॉगिंग 2 किलोमीटर केली। तर हप्त्यातून एकदा स्लो फास्ट वर्कआउट आणि रेपिटेशन हे दोन्ही पाहिजेतच। पण रेपिटेशन थोडं हार्ड वर्कआउट आहे, तर स्लो फास्ट त्याचा बेसिक वर्कआउट आहे। तर मग तिने काय दोन्ही पण
रनिंगचा परफॉर्मन्स बेस्ट करते। तर हे तुमच्या शेड्यूलमध्ये हप्त्यातून एकदा तरी तुमचं हे शेड्यूलमध्ये वर्कआउट पाहिजेत हा, तर त्यानेच तुमचं रनिंगमध्ये इम्प्रूव्ह होतो। तर चला आता आपण वर्कआउटला स्टार्ट करू। आपलं स्लो फास्ट वर्कआउट आता कंप्लीट झाला। आपण स्लो फास्ट वर्कआउटचे 2 सेट मारले, एक 60 मीटरचे मारले, एक 100 मीटरचे मारले। 100 मीटरचे 5 मारले, 60 मीटरचे 5 मारले। ह्याने काय होतं, जायचं फास्ट आणि यायचं नॉर्मल स्लो, जायचं फास्ट यायचं नॉर्मल स्लो, पण थांबायचं नाही। ह्याचं कसं आहे, एकदम लो टू हाय स्पीड वाढवायची, म्हणजे नॉर्मल रनिंग करायची स्पीड वाढवायची, परत नॉर्मल कूल डाऊन करायची, परत स्पीड वाढायची। हे सगळं वर्कआउट रनिंगमध्येच करायचा। रनिंगमध्ये केलं तर आपल्याला मॅरेथॉनला नाही तर 1600ला हे करायला आपलं टाईम मॅनेजमेंट हे समजतं। तर मग आता आपलं वर्कआउट झालं कंप्लीट, तर चला आता आपण स्ट्रेचिंग करू।